महाजन, माझे सहकारी अनिल नवगणे, तुकाराम सुर्वे, माझे सहकारी, माझे मित्र ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर, मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष, या प्रचार सभेला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पार्टी आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आजची ही 4थी सभा आहे. सकाळी पहिली सभा आपली सुरुवात झाली निजामपूर, त्याच्यानंतर बोरली, म्हसळा आणि आता ही श्रीवर्धन. प्रचाराची सभा असल्यामुळे आचारसंहितेची मर्यादा आहे आणि त्यामुळे 10 वाजता आपल्याला ही सभा पूर्ण करायची आहे. आणि त्यामुळे काही अन्य वक्ते होते ज्यांना इथं संधी मिळाली नाही. आमच्या ॲडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर यांना पण यावेळेला संधी आपण देऊ शकलो नाही. बोलवतोय येणार ते येणार. आणि त्यामुळे ही सभा आपल्याला 10 वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे. आता राष्ट्रीय विचार सगळे आपण उल्काताईंकडून ऐकलेत. निवडणुकीचं महत्त्व आपण उल्काताईंकडून ऐकलंय. आपल्या मताचं महत्त्व आपण उल्काताईंकडून ऐकलंय. ही निवडणूक रायगडमध्ये आपण लढवतो आहोत. रायगड लोकसभा मतदारसंघ आहे आणि ही सभा श्रीवर्धनमध्ये होते. काही नेते आहेत इथले ज्यांना असं वाटतं की श्रीवर्धन म्हणजे माझी खाजगी मालमत्ता आहे काय? हा, नाही ना, बिलकुल नाही ना. म्हणून सांगतो मी, मग श्रीवर्धनचा 7-12 कोरा करायचा का? एकदम पांढरा ना करायचा ना कोरा? किती तारखेला? हा येस ते बघा काय सांगतायत, बोलून नको करून दाखवा, करा. हा, मला काय करायची गरज आहे का? ही चीड, हा संताप या रायगड मधल्या प्रत्येक मतदाराच्या मनात, मग जात धर्म पंथ कुठलाही असो, या रायगड मधल्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये ही चीड आहे, हा संताप आहे. आणि तो अनुभव मी या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान घेतोय. आणि म्हणून हे मतदान आहे, हे मतदान अतिशय पवित्र असं दान आहे. फक्त हे मतदान आहे, हे पवित्र दान आहे. खरं म्हणजे सगळंच दान पवित्र असतं. कुठलंही दान म्हणा हे पवित्र आहे. मग अन्नदान करा, पवित्र आहे. वस्त्रदान करा, पवित्र आहे. रक्तदान करा, पवित्र आहे. कुठलंही दान करा, पवित्र आहे. आणि म्हणून मतदान सुद्धा एक पवित्र दान आहे. आणि म्हणून मतदान करा, मत विकता कामा नाही, मताचा सौदा होता कामा नाही. करायचा का? तुम्ही काहीच करणार, तुम्ही नाही करणार, मला पूर्ण खात्री आहे. आपण नाही करणार, कारण आपण एका निर्धारानं पेटलेलो आहोत, एका विचारानं आपण पेटलेलो आहोत. आपल्याला हा देश वाचवायचा आहे, देशाची लोकशाही वाचवायची आहे, देशाचं संविधान वाचायचंय. आणि त्या सगळ्याहून अधिक जे आपल्याला नागरिक म्हणून मिळालेलं स्वातंत्र्य आहे, ते आपलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचंय. वाचवायचं ना? आणि म्हणून त्याच्याकरता हा लढा आहे. ही निवडणूक आता फक्त निवडणूक नाही लढलेली आहे, ही निवडणूक एक लढा झालेला आहे. आणि हा लढा या देशामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनता असा लढा या देशात होणार आहे. होणार ना? बरोबर ना? आणि मग ज्या दिवशी हा लढा होईल त्या दिवशी भारतीय जनता विजयी होईल, म्हणजेच इंडिया आघाडीचा विजय होईल. होणार ना? आणि म्हणून हा लढा आता ही निवडणुकीपुरता नाही राहिला. ही जनरल सार्वत्रिक निवडणुकांसारखी निवडणूक नाही. आणि याची जाणीव आता मोदींना पण झाली आहे. याची जाणीव मोदींना पण झाली आहे. त्यांचा कंट्रोल गेलाय. काय बोलतात, कसं बोलतात, त्यांना हे भानही नाही राहिलंय की मी या देशाचा पंतप्रधान आहे. त्यांना हे भान पण नाही राहिले.
हल्लीची त्यांची भाषणं जर ऐकली तर त्यांना हे भानही नाही राहिलं की मी या देशाचा पंतप्रधान आहे. त्यामुळे त्यांचा तोल ढासळलाय. हा आणि म्हणून त्यांचा तोल ढासळलाय. त्यांच्या लक्षात आलंय की आता सत्ता आपल्या हातून जाणार आहे, याची जाणीव त्यांना झालेली आहे. आणि म्हणून मग आता इथे अनेक उदाहरणं भ्रष्टाचाराची उल्काताई देऊन गेल्या. ते 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा, 8,500 कोटीचा इलेक्ट्रॉल बॉन्ड घोटाळा, त्याच्यानंतर PM केअर फंड घोटाळा, अशा कितीतरी घोटाळ्यांच्या चर्चा सुरू आहेत, आहे ना. आणि मग या घोटाळ्यांचे हजारो कोटी रुपये आहेत त्यांच्याकडे. आणि मग हजारो कोटींचा खर्च करून ते आपली मतं विकत घ्यायला बघतायत. द्यायची का विकत? ते आता सौदा करतायत, मत विकत घ्यायचा प्रयत्न करतायत. हजारो कोटी रुपये खर्च करून विकत घ्यायचा प्रयत्न करतायत. पण मला खात्री आहे की आपण कुणीही त्यांच्या या आमिषाला बळी पडणार नाही. पडाल का? कारण हा पैसा पापाचा पैसा आहे. या पापाच्या पैशाला अजिबात राष्ट्रप्रेमी नागरिक, देशभक्त नागरिक या पापाच्या पैशाला हात लावणार नाही. आणि म्हणून मग ज्या वेळेला पैशाचा पाऊस पडेल, मतं विकली जात आहेत, विकत घेतली जात आहेत. एक सुंदर विडंबन आलेलं, सुंदर विडंबन आहे. कदाचित आपल्यापैकी काही ना ते माहीतही असेल. एक चांगलं विडंबन आहे. निवडणूक ग्रामपंचायतीची होती. आपल्याकडे पण ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, तशाच देशभरात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. उत्तरेकडे ग्रामपंचायतीची निवडणूक होती. आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो. उत्तरेकडे त्याला ग्रामप्रधान म्हणतात. आपल्याकडे सरपंच म्हणतो, तिकडे ग्रामप्रधान म्हणतात. तर त्या ग्रामप्रधान पदाचा उमेदवार एका गावामध्ये गेला, एका झोपडीसमोर गेला. एक मजूर खाटेवरती बसला होता. त्याने जाऊन त्याला विनंती केली त्या उमेदवारानं की मला निवडणूक मी लढतोय, मला ग्रामप्रधान व्हायचंय. आणि म्हणून त्याने सांगितलं, बाबूजी मैं ग्राम पंचायत का चुनाव लड़ रहा हूं, मैं ग्राम प्रधान बनना चाहता हूं, मैं आपके पास वोट मांगने के लिए आया हूं, मैं आपको हाथ जोड़ के कह रहा हूं कि आप मुझे वोट दीजिए. आता एक नेता येऊन हाथ जोड़तोय म्हणून तो मजदूर म्हणाला, ठीक है बाबूजी, नेताजी ठीक है, आपने जब मुझे हाथ जोड़कर ये रिक्वेस्ट की है तो मैं जरूर आपको वोट दूंगा. तो मजदूर साधा मजदूर होता. तो म्हणाला, एक नेता येऊन मला विनंती करतोय, मी आपको जरूर वोट दूंगा म्हटल्याबरोबर तो उमेदवार खुश झाला. त्याने आपल्या सहकार्याला हात मागली, ए बाबलू इधर आ, एक 2,000 रुपये इस बाबूजी को दे देना. वोट देतोय म्हटल्याबरोबर तो सांगतोय की 2,000 रुपये इस बाबूजी को देना. तो बबलू गेला 2,000 रुपये घेऊन त्याला द्यायला. त्या गरीब मजदूरांना हात जोडले. तो म्हणाला, मुझे सब पैसा नहीं चाहिए नेताजी, मुझे पैसा नहीं चाहिए, मैं मजदूर हूं, मजदूरी करता हूं और मजदूरी करके मेरे परिवार का गुजारा करता हूं. तो मुझे पैसा नहीं चाहिए, मुझे मजदूरी करना है, इसलिए आप मुझे सिर्फ एक गधा ला के दीजिए. काय सांगितलं त्याने कि आप मुझे पैसा मत दीजिए, मुझे सिर्फ एक गधा ला के दीजिए. आप गधा दीजिए, मैं मजदूरी करूंगा, माल गधे पर से ढोऊंगा और मजदूरी करके पैसा कमाऊंगा और मेरे परिवार का गुजारा करूंगा. तो आप मुझे पैसा मत दीजिए, मुझे सिर्फ एक गधा ला के दीजिए. तो नेताजी खुश झाला. अरे बस आपको एक गधा चाहिए, अरे जा बबलू एक गधा लेके आ. तो बबलू धावला गधा आणायला, गाढव आणायला. बाहेर एक गाढव विकणारा बसला होता. त्याला बोलतो, अरे मेरे नेताजी को एक गधा चाहिए, मला एक गाढव पाहिजे. तो बोला, मैं तो बेचने के लिए बैठा हूं, आप ले जाइए. तो फिर इसका दाम कितना है? तो बोलतो 60,000 रुपये. 60,000 रुपये ऐकल्यावर तो बबलू उलट पळत आला. अरे नेताजी, वो गधे का दाम तो 60,000 रुपये. तो नेताजी पण बगत बसला. अरे बाबूजी, आपने क्या मांगा? मैंने कुछ नहीं मांगा, मैंने तो पैसा नहीं मांगा, मैं तो मजदूर हूं, मैंने कहा सिर्फ मजदूरी करने के लिए गधा मुझे लाके दो. अरे आपको पता है क्या गधे का दाम 60,000 रुपये है? तो काय म्हणतो नेताजी, अरे आपको पता है क्या गधे का दाम 60,000 रुपये है? तो बोलतो, गधे का दाम 60,000 रुपये है, मैं तो इंसान हूं, मेरा दाम क्या 2,000 रुपये है? आता ही गाढवांची गोष्ट त्या पैसे घेणाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ना. मग कोण पोहोचवणार? अशी गाढवं या श्रीवर्धन मध्ये हवीत का? मला वाटत नाही या श्रीवर्धन मधला कोणी ही भूमिका घेता कामा नये.
तटकऱ्याची गाडवा आहे साहेब. या सरकारला पनिशमेंट एकच आहे, या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना सत्तेवरनं खाली उतरवायचं. यापेक्षा दुसरी पनिशमेंट काय आहे? ही एकच पनिशमेंट आहे. आणि ती पनिशमेंट देण्याचा अधिकार या देशातल्या मतदाराला आहे, जनतेला आहे, तुम्हाला आहे. आपण आपला अधिकार बदवायचा आहे आणि या मोदींना सत्तेवरून खाली आणायचंय. आणणार की नाही? मग आणखीन काय वेगळं करायचं? एवढं सोपं काम आहे? अवघड आहे का? मोदींना सत्तेवर ना खाली आणणं अवघड आहे का? काही अवघड नाही, इतकं सोपं काम आहे. फक्त जाऊन बटन, मतदार जी ईव्हीएम मशीन असेल तिच्या समोरचं आनंद गीतेंचं नाव बघायचं, त्याच्या समोरच्या मसाल चिन्ह बघायचं आणि बटन दाबायचं. मोदी सरळ वरून खाली. दोघे पडतील. हा, दोघे जातील. दोघे काय? सगळेच जातील. अमित शहा मोठा आहे, सगळेच जाणार ना. आणि त्यामुळे चीड आहे, चीड आहे मतदारांच्या मनात, चीड आहे, संताप आहे मतदारांच्या मनामध्ये. हा देश जगामध्ये या देशाकडे आदरानं पाहिलं जातं. का पाहिलं जातं आदरानं? तर हा देश लोकशाही असलेला देश आहे. जगात अनेक देश आहेत की ज्याच्यामध्ये लोकशाही आहे, पण ते छोटे छोटे देश आहेत. हा देश जवळजवळ 140 कोटीचा देश आहे, म्हणून जगातली सगळ्यात मोठी लोकशाही या हिंदुस्थानामध्ये आहे. आणि म्हणून या देशाकडे आदरानं पाहिलं जातं, आदर्श म्हणून पाहिलं जातं. कारण 140 कोटी देश जनता असलेला देश, इथे किती जाती, किती पंथ, किती धर्म, किती भाषा, किती प्रांत, कितीतरी जाती आहेत, कितीतरी धर्म आहेत. पण विविध जाती धर्म असलेला, विविधतेनं नटलेला हा देश, विविधतामध्ये एकता, म्हणून लोकशाही अधिक महत्वाची आहे. म्हणून या देशाचा आदर्श हा जगाला मोठा आहे, कारण इथे विविधतामध्ये एकता आहे. आणि आज हे सरकार ती एकता भंग करायला बघतंय. हे सरकार तुमचा जो अधिकार आहे, तुमचा जो हक्क आहे, तुमचं जे स्वातंत्र्य आहे, या देशाचा नागरिक म्हणून ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतंय. मग त्याच्या विरुद्ध आपण लढणार की नाही? लढायचं ना? लढणार की नाही? अरे आपण लढाल, आपण जिंकाल, हा विश्वास ठेवा, कारण देशातली जनता तुमच्या पाठीशी आहे. हा लढा सर्वांचा आहे. हा कुणा एका विशिष्ट जाती धर्माचा लढा नाही. हा लढा या देशातल्या नागरिकांच्या हक्काचा आहे. हा लढा या देशातल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याचा आहे. आणि म्हणून आपल्या हक्काचा लढा, आपल्या स्वातंत्र्याचा लढा हा आपण लढणं आवश्यक आहे. आणि ती लढाई ही लोकसभेची निवडणूक आहे. ती निवडणूक ही या लोकसभेची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जागरूकपणे मतदान करा. जागरूकपणे, अतिशय जागरूक मतदान या निवडणुकीमध्ये होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यापेक्षा अधिक या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढण्याची आवश्यकता, वाढला पाहिजे ना. आणि म्हणून आपण प्रत्येकाने आपला हक्क बजावला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आपल्यासाठी. जेव्हा आम्ही म्हणतो देश वाचवण्यासाठी, तेव्हा देश म्हणजे इथली माती, दगड, धोंडे, डोंगर, झाडी नव्हे. देश म्हणजे या देशात राहणारी सामान्य माणसं. मग ते गरीब असतील, श्रीमंत असतील, कष्टकरी असतील, ही सगळी सामान्य माणसं, स्त्री, पुरुष, महिला, मुलं, सगळी ही सामान्य माणसं म्हणजे हा देश आहे. आणि म्हणून हा देश वाचवायचा आहे म्हणजे आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे, इथल्या माणसाला वाचवायचं आहे, त्याचं स्वातंत्र्य वाचवायचं आहे, त्याचे हक्क आपल्याला त्याला वाचवायचे आहेत. आणि म्हणून ही लढाई आहे. आणि हे हक्क आपल्याला दिलेत बाबासाहेब आंबेडकरांनी. हे हक्क आपल्याला दिलेत घटनेच्या रूपानं, संविधानाच्या रूपानं. आणि म्हणून या संविधानानं, या घटनेनं आपल्याला एका मताचा अधिकार दिलाय. हे एक मत किती महत्वाचं आहे. हे मत अत्यंत महत्वाचं एक मत आहे. या देशातला गरीबात गरीब, अगदी रस्त्यावर भिक्षा मागणारा भिक्षेकरी, त्या भिक्षेकऱ्याला सुद्धा एक मत आहे ना, एक मत. आणि या देशातला सगळ्यात श्रीमंत 15 लाख कोटीचा मालक मुकेश अंबानी, त्याला सुद्धा एकच मत आहे. मग आपल्या मताची किंमत केवढी आहे? या आपल्या मताची किंमत किती आहे? त्या अंबानीला सुद्धा एक मत आहे आणि सामान्य भिक्षा मागणाऱ्या भिक्षेकऱ्याला सुद्धा एकच मत आहे. तुमच्या एका मतावर आनंद गीते खासदार होणार आहे आणि आनंद गीतेच्या एका मतावर देशाचा पंतप्रधान होणार आहे. होणार आहे ना. सरकार बदलणार आहे, विश्वास ठेवा.
बदलायलाच पाहिजे. विश्वास ठेवा, सरकार बदलणार आहे आणि आपली सत्ता, इंडिया आघाडीची सत्ता ही देशामध्ये येणार आहे. 100% आपली सत्ता या देशामध्ये येणार आहे. हे 400 पार वगैरे काही नाही, बिलकुल नाही. 400 पार वगैरे बिलकुल नाहीये. येणार म्हणजे येणारच. 400 पार नाही, इंडिया पार. हा बरोबर आहे. 400 पार नाही, तडी पार. हा आणि म्हणून आपली सत्ता येणार आहे. शेवटच्या घोषणा दिल्या उल्का महाजननी, आपण घोषणा दिल्या ना सगळ्यांनी. बस या घोषणा आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ही घोषणा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शेवटी आपल्यासाठी, इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी, जनतेच्या हक्कासाठी, जनतेच्या स्वातंत्र्यासाठी ही लढाई आहे. ही लढाई आपण लढणार आहोत. ही लढाई आपण जिंकणार आहोत. या लढाईमध्ये, या लोकसभेच्या निवडणुकीच्या लढाईमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षाचा उमेदवार म्हणून या लढाईचं नेतृत्व रायगडमध्ये आनंद गीते करणार आहे. करायचं ना. खरं म्हणजे मागच्याच वेळेला, मागच्या लोकसभेलाच मी त्यांची हद्दपारी करत होतो, केलीच होती. पण ती हद्दपारी वाचवली शेका पक्षाच्या जयंतभाई पाटलांनी. बरोबर ना. कारण जयंतभाई पाटील त्यांच्या बरोबर आले, त्यांनी सपोर्ट केला म्हणून ती हद्दपारी वाचली. आता जयंतभाई पाटील माझ्या बरोबर आहेत. आता त्यांचा नंबर. आता जयंतभाई माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. आणि आता केवळ जयंतभाई नाही, तुम्ही पण माझ्याच बरोबर आहात ना. बरोबर ना. मग आता मला अडवणार कोण आहे? कोण रोखणार आहे? कोण रोखणार आहे का? मी जयंतभाईंना शब्द दिलेला आहे, निश्चिंत रहा. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय रणजिते स्वस्त बसणार नाही. हद्दपार केलं करायचं काय. आपल्याला व्यक्ती महत्वाची नाही आहे, प्रवृत्ती महत्वाची आहे. जी नीच प्रवृत्ती आहे, हीन प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा आहे. हा कुणा व्यक्तीच्या विरुद्ध लढा नाहीये. मी कधीच कुणा व्यक्तीवर कधी आयुष्यात माझ्या टीका केलेली नाही आणि करणार नाही. पण ही जी प्रवृत्ती आहे, दुष्ट प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा आहे. अरे ज्या बॅरिस्टर अंतुलेंनी यांना राजकीय जन्म दिला ना. कोणी जन्म दिला यांना राजकीय जन्म? बॅरिस्टर अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला. त्या अंतुलेंच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला ना. का नाही खुपसला? ज्या शरद पवार साहेबांनी यांना सन्मान दिली, प्रतिष्ठा दिली, पैसा दिला, मंत्रीपद, खासदारपद, आमदारपद, सगळी पदं दिली. आज जी काय धन दौलत त्यांच्याकडे आहे ती सगळी शरद पवार साहेबांनी दिली. त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत सुद्धा यांनी खंजीर खुपसला की नाही? अरे नुसता खंजीर नाही खुपसला. ज्या शरद पवारांनी याला एवढं मोठं केलं, त्या शरद पवारांच्या वयाच्या 84व्या वर्षी या हलकट नीच माणसानं त्यांचं कुटुंब फोडलं, घर फोडलं. मान्य आहे आपल्याला? घर फोडलं त्यांनी. आणि मग ज्या भाई जयंत पाटलांनी त्यांची हद्दपारी वाचवली, त्या जयंतभाई पाटलांच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसला. मग अशा विश्वासघातक्याला आपण मतदान करणार का? करणार का? कदापि करता कामा नये. हा कोणाचाच नाहीये, पैशाचा, फक्त पैसा, कोणाचाच नाही. हा. आणि म्हणून मग या रायगडमध्ये विश्वासघाताला थारा असता कामा नये, बिलकुल देता कामा नये. मी तुम्हाला शब्द देतोय, वचन देतोय, अखंड माझं राजकीय जीवन निष्कलंक जीवन जगलोय. एकही डाग आनंद गीतेच्या चारित्र्यावर लागला नाही आणि भविष्यात सुद्धा एकही डाग आनंद गीतेच्या चारित्र्यावर लागणार नाही. आणि म्हणून मग ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराची आहे ना. बरोबर. आणि ही लढाई सदाचाराचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या लढाईमध्ये रायगडमध्ये आपण मतदान करतो, त्या रायगडमध्ये 100% सदाचाराचा विजय होईल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी धन्यवाद देतो माझ्या सर्व सहकार्याला. हे आमचे फकीर मोहम्मद ठाकूर साहेब, मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष, गेली महिनाभर या भागामध्ये फिरतायत. फिरतायत ना.
सगळीकडे फिरतायत, उत्तम काम करतायत, अप्रतिम काम करतायत. त्यांनी का निर्णय घेतला तुम्ही आता इथे सांगत नाहीये, कारण त्यांनाही अनुभव आलेला आहे. आणि म्हणून मग आज सगळे आपण एक होऊन या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला आपण यशस्वी करणार आहोत. हा देश वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता. आणि म्हणून आता आपल्याला शपथ घ्यायची आहे की आता केवळ या लोकसभेकरता नाही, तर यापुढे सतत कायम या देशाला वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता इंडिया आघाडी म्हणूनच यापुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही लढू, असा निर्धार इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी केलेला आहे. बरोबर ना? मग या 50 खोक्यांचं काय होईल ते बघा. संपलं ना? मग संपवूनच टाकायचं 100%. अरे आपण ईडी आपल्याकडे येणार ना, मग प्रश्नच नाहीये, प्रश्नच नाही. त्याची चिंता करायची अजिबात कारण नाही. आनंद गीते संन्यासी आहे, संन्यासाकडे आहे काय? अरे यांना ईडीच्या धाकावरतीच लुटलाय सगळं. संन्यासाकडे आहे काय? संन्यासाला काय करणार घेऊन? त्यामुळे ती चिंता अजिबात नाहीये. परंतु ही लढाई एका तत्वासाठी आहे, एका ध्येयासाठी आहे, आपल्या हक्कासाठी आहे. आणि आपल्याला आपलं हक्क अबाधित राखायचे. ते राखण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद गीतेंना मशाली समोरचं बटन दाबून मतदान करा, एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.